विद्यार्थी मित्र, आपण न्यूरॉनच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केला. न्यूरॉनचे सायटॉन आणि सायटॉन पासून तयार होणाऱ्या दोन प्रोसेस, दॅट इज ॲक्झॉन अँड डेंड्राइट याची माहिती घेतलेली आहे. आज आपण न्यूरॉनच्या प्रकाराचा अभ्यास करू. टुडे विल स्टडी अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ न्यूरॉन्स based on there are three criteria that classify the neuron. They are classification of neuron based on function, classification of neuron based on presence or absence of myelin sheath, and the third type is the classification of neuron based on number of process given out from the cyton. सायटॉन पासून किती प्रोसेसेस बाहेर पडतात आणि कशा बाजूनी बाहेर पडतात. न्यूरॉनच्या एक्झॉन वरती मायलिन शीथ आहे किंवा नाही, दुसरा क्रायटेरिया. आणि पहिला आहे त्या न्यूरॉनचं काय फंक्शन आहे. न्यूरॉनच्या फंक्शन नुसार या ठिकाणी हे न्यूरॉनचे 3 प्रकार पडतात. आपण आता न्यूरॉनच्या क्लासिफिकेशनचा जो पहिला क्रायटेरिया आहे, इट इज द क्लासिफिकेशन ऑफ न्यूरॉन बेस्ड ऑन इट्स फंक्शन. हा पहिला क्रायटेरिया, बेस्ड ऑन फंक्शन, याची आपण माहिती घेऊ. तर न्यूरॉनच्या फंक्शनवरून न्यूरॉनचे 3 प्रकार पडतात बेस्ड ऑन फंक्शन. तर बघा, न्यूरॉनचे हे 3 प्रकार पडतात: एफरंट न्यूरॉन, इफरंट न्यूरॉन अँड इंटर न्यूरॉन. These are the 3 types of neuron based on its function. The first type, it is the afferent neuron. It is also known as sensory neuron. This neuron is innervated to the receptors present in sense organ: skin, eye, nose, tongue and ear. These are the sense organ, and in these sense organ receptors are present. Receptors are present, and to that receptor sensory neuron is attached, is innervated, also known as afferent neuron is innervated to the sensory organ to receive the stimulus and convert that stimulus into the impulse. स्टिम्युलस रिसीव्ह करणे आणि त्या स्टिम्युलसचं रूपांतर सेन्सरी इम्पल्स मध्ये करणे हे कार्य सेन्स ऑर्गन मधल्या रिसेप्टरचं असतं. आणि मग त्या रिसेप्टरला जोडलेली एफरंट न्यूरॉन काय करते, तर त्या सेन्सरी इम्पल्सला कंडक्ट करते सीएनएस कडे. सेन्स एफरंट न्यूरॉन कंडक्ट द सेन्सरी इम्पल्सेस टुवर्ड्स द CNS. Hence they are known as sensory neuron, to conduct the sensory impulses towards the CNS. The sensory neuron are present in dorsal root ganglion. They are present in dorsal root of spinal cord, and the cyton of sensory neuron is present in dorsal root ganglion. याची फिगर मी तुम्हाला दाखवली काही मिनिटांनी. तर झाली ही सेन्सरी न्यूरॉन. रिसेप्टर ऑर्गन कडून सेन्सरी इम्पल्स कंडक्ट करते सीएनएस कडे. दुसरी इफरंट न्यूरॉन, ऑल्सो नोन एज मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉन ही न्यूरॉन मोटर इम्पल्स सीएनएस कडून इफेक्टर ऑर्गन कडे, मोटर ऑर्गन कडे कंडक्ट करते. मोटर न्यूरॉन, ऑल्सो नोन एज इफरंट न्यूरॉन.
Efferent neuron conduct the motor impulses towards the sense organ, towards the effector organ, towards the motor organ. Conduction of impulse from CNS to effector organ. Hence, efferent neuron is known as motor neuron. Efferent neuron is present in ventral root of spinal cord. Ventral root of spinal cord. And in between the sensory neuron and motor neuron, in between the sensory neuron and motor neuron, the neuron is present. There is a third neuron. It is known as association neuron. The type is known as association neuron. It is also known as interneuron, also known as intermediate neuron or adjuster neuron. या पुस्तकामध्ये आपल्या 11वीच्या 2 नाव आलेले आहेत. इंटरन्यूरॉन 2 न्यूरॉनच्या मध्ये असणारी किंवा मग असोसिएशन न्यूरॉन. स्पायनल कॉर्डच्या डॉर्सल रूट मध्ये असणारी आणि सेन्स ऑर्गन कडून सेन्सरी इम्पल्स कंडक्ट करून आणणारी, सेन्सरी इम्पल्स कंडक्ट करणे केल्यानंतर तो इम्पल्स त्या न्यूरॉनच्या एक्झॉन मधून टिलोडेंड्राइट्स पर्यंत येतो आणि मग आता तो इम्पल्स स्पायनल कॉर्ड मधून पुढे पास होणार असतो असोसिएट न्यूरॉन कडे. ही असोसिएट न्यूरॉन काय करते? सेन्सरी न्यूरॉन कडून इम्पल्स रिसीव्ह करते. असोसिएट न्यूरॉन रिसीव्ह द सेन्सरी इम्पल्स फ्रॉम द सेन्सरी न्यूरॉन आणि त्या इम्पल्सला वर प्रोसेस करते, प्रोसेसिंग करते, त्या इम्पल्स वरती प्रोसेस करते, त्या इम्पल्सचं इंटेग्रेशन करते. प्रोसेसिंग अँड इंटेग्रेशन ऑफ सेन्सरी इम्पल्स टू अनालाइज दॅट सेन्सरी इम्पल्स अँड टू activate the appropriate motor neuron to give the motor action, motor response, to show the effect. सेन्सरी इम्पल्सला अनालाइज करणे, इंटरप्रिट करणे, सेन्सरी इम्पल्सचा अर्थ लावणे आणि तो अर्थ लावल्यानंतर मोटर इम्पल्स जनरेट करणे आणि तो मोटर इम्पल्स स्पेसिफिक मोटर न्यूरॉन कडून पाठवून त्या मोटर न्यूरॉनला ऍक्टिव्हेट करण्याचं कार्य या ठिकाणी असोसिएशन न्यूरॉन करते. तर अशा प्रकारे हे न्यूरॉनचे 3 प्रकार पडतात त्याच्या फंक्शनवरून. सेन्सरी न्यूरॉन, असोसिएशन न्यूरॉन आणि तिसरा प्रकार म्हणजे मोटर न्यूरॉन. आपल्याकडे या ठिकाणी चार्ट आहे, तो चार्ट मी तुम्हाला दाखवतो. त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी त्या पार्टची माहिती करू शकतो. बघा हा चार्ट आहे. इट इज द चार्ट शोईंग ह्युमन स्पायनल कॉर्ड. याचा हा चार्ट आहे आणि या चार्टमध्ये या ठिकाणी बघा हा जो एवढा भाग मी लोकेट करत आहे, एवढा भाग, इट इज पार्ट ऑफ रिफ्लेक्स आर्क. रिफ्लेक्स आर्कचा हा पार्ट आहे. रिफ्लेक्स आर्क मध्ये काय असतं? रिफ्लेक्स आर्क म्हणजे अशी पाथ की ज्यामधून रिफ्लेक्स ऍक्शन घडते, की ज्याद्वारे रिफ्लेक्स ऍक्शन घडते. बघा मग त्या रिफ्लेक्स ऍक्शन ज्या भागातून घडते त्याला म्हणतात, त्या पार्टला म्हणतात रिफ्लेक्स आर्क. इट इज द पाथ थ्रू विच द इम्पल्स ट्रॅव्हल फ्रॉम रिसेप्टर ऑर्गन टू इफेक्टर ऑर्गन व्हाया CNS. इट इज नोन ॲज रिफ्लेक्स आर्क. आणि ह्या रिफ्लेक्स आर्कमध्ये हे पुढील घटक असतात. कोणते घटक असतात? तर हा पहिला रिसेप्टर ऑर्गन स्किनमध्ये असतो, त्याला जोडलेली असते ही सेन्सरी न्यूरॉन. बघा सेन्सरी न्यूरॉन, ही सेन्सरी न्यूरॉन जोडलेली असते रिसेप्टर ऑर्गनला आणि या रिसेप्टर ऑर्गनकडून बघा ही सेन्सरी न्यूरॉन काय करते?
सेन्सरी इम्पल्स कंडक्ट करते. हा सेन्सरी इम्पल्स इकडे कंडक्ट करते स्पायनल कॉर्डकडे. ठीक आहे. हे या ठिकाणी आहे डॉर्सल रूट गँग्लियॉन. इट इज द डॉर्सल गँग्लियॉन ऑफ डॉर्सल रूट. ठीक आहे. तर सेन्सरी न्यूरॉन काय करते, या सेन्स ऑर्गनकडून रिसेप्टरकडून सेन्सरी इम्पल्स कंडक्ट करते स्पायनल कॉर्डच्या ग्रे मॅटरकडे. ठीक आहे. आता त्याच्या खाली या ठिकाणी आहे दुसरी न्यूरॉन. इट इज द ओके, हे नाव बघा, सेन्सरी न्यूरॉन. ठीक आहे. इकडं काय नाव आहे, मोटर न्यूरॉन. ही न्यूरॉन कुठून बाहेर पडते, इट अराइज फ्रॉम द व्हेंट्रल रूट. बघा, हे व्हेंट्रल रूट आहे. इट इज द व्हेंट्रल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड. इथूनही बाहेर येते अँड इट कंडक्ट द मोटर इम्पल्स टुवर्ड्स द इफेक्टर ऑर्गन. इफेक्टर ऑर्गन कोणते आपल्या बॉडीमधले, मसल्स, स्केलेटल मसल्स आणि ग्लँड्स. दिस टू आर द इफेक्टर ऑर्गन. म्हणजे रिसेप्टरकडून CNSकडे सेन्सरी इम्पल्स कंडक्ट करणे हे कार्य आहे सेन्सरी न्यूरॉनचं. तर CNSकडून मोटर इम्पल्स इफेक्टर ऑर्गनकडे कॅरी करणे हे फंक्शन आहे मोटर न्यूरॉनचं. आता बघा, या दोन्हीच्या मध्ये काय असतं, तर सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन याच्यामध्ये असे न्यूरॉन इज नोन ॲज द ॲडजेस्टर न्यूरॉन. याला कुठे आहे, या ठिकाणी बघा, हे इथून हे एवढी. इट इज ऑल्सो नोन ॲज असोसिएट न्यूरॉन. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲडजेस्टर न्यूरॉन, ऑल्सो नोन ॲज इंटर न्यूरॉन. ही न्यूरॉन कुठं असते, इट इज प्रेझेंट बिटवीन द सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन. ओके. मग ही न्यूरॉन काय करते, ही न्यूरॉन म्हणजे ॲडजेस्टर न्यूरॉन रिसीव द सेन्सरी इम्पल्स from the telodendron of sensory neuron into the intermediate neuron through the synapse. या ठिकाणी सिनॅप्स आहे. या सिनॅप्समधून हा इम्पल्स इकडे पास होतो, तो येतो इंटरमिडिएट न्यूरॉनकडे और असोसिएट न्यूरॉनकडे. अँड द असोसिएट न्यूरॉन रिसीव द सेन्सरी इम्पल्स. इट प्रोसेस अँड इंटिग्रेट दॅट सेन्सरी इम्पल्स अँड convert the sensory impulse into the motor impulse, and that motor impulse it is transmitted. To transmit that motor impulse, it activate the appropriate motor neuron, and via motor neuron the motor impulse is carried towards the effector organ, and the effector organ contract and it shows the particular action. हीच फिगर या ठिकाणी दाखवतो चार्टमध्ये, जरा ती क्लिअर होईल बघा. इथे हे रिसेप्टर दाखवलेलं आहे, स्किनमध्ये असतात. स्किनकडनं हे या ठिकाणी इम्पल्स कॅरी होतो, सेन्सरी इम्पल्स या सेन्सरी न्यूरॉनद्वारे. सेन्सरी न्यूरॉन, या सेन्सरी न्यूरॉनचा गँग्लियॉन कुठे असतो, इट इज अ डॉर्सल रूट गँग्लियॉन. आणि ही न्यूरॉन इकडे येते ग्रे मॅटरकडे या ठिकाणी. आता हा जो स्पेस आहे, स्पेस बिटवीन दिस टू न्यूरॉन, इट इज नोन ॲज सिनॅप्स. इट इज सिनॅप्स. बघा, हे नाव सिनॅप्स हा इथेही असतो या ठिकाणी. ठीक आहे. तर सेन्सरी न्यूरॉनने कॅरी केलेला सेन्सरी इम्पल्स येतो या ॲक्झॉनच्या टिलोडेंड्रॉनकडे. टिलोडेंड्रॉन ऑफ सेन्सरी न्यूरॉन अँड डेंड्राइट ऑफ असोसिएशन न्यूरॉन. या ठिकाणी हा सिनॅप्स आहे. या सिनॅप्समधून इम्पल्स ट्रान्समिट होतो, तो येतो असोसिएट न्यूरॉनकडे. असोसिएट न्यूरॉन इंटिग्रेट अँड प्रोसेस द सेन्सरी इम्पल्स अँड इट ॲक्टिव्हेट द ॲप्रोप्रिएट मोटर न्यूरॉन बाय जनरेटिंग द मोटर इम्पल्स. अँड टू ॲक्टिव्हेट द ॲप्रोप्रिएट मोटर न्यूरॉन, it produces the motor impulse, and again that motor impulse it passes from associate neuron into the motor neuron, and then there is conduction of the motor impulse by the motor neuron to the towards the this effector organ, that is muscle. Effector organ is muscle. It is the ventral root. म्हणजे स्पायनल कॉर्डच्या व्हेंट्रल रूटमध्ये असते मोटर न्यूरॉन, तर स्पायनल कॉर्डच्या डॉर्सल रूटमध्ये असते सेन्सरी न्यूरॉन. ठीक आहे.
एवढी फिगर दाखवते रिफ्लेक्स ॲक्शनच्या क्रियेविषयी. तर अशा प्रकारे हे न्यूरॉनचे 3 प्रकार पडतात त्याच्या फंक्शनवरून, सेन्सरी, मोटर अँड इंटरन्यूरॉन ऑर असोसिएट न्यूरॉन. न्यूरॉनच्या सेकंड क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन ऑफ न्यूरॉन, इट इज बेस्ड ऑन presence or absence of myelin sheath. We studied the structure of neuron. The axon is covered by, the axon of neuron is wrapped by, it is covered by, it consists of a kind of sheath, it is covered by a kind of layer, it is known as Schwann cell layer. बघा या ठिकाणी हे जे ॲक्झॉन आहे, या ॲक्झॉनच्या सभोवताली कोणत्या सेल्स असतात? त्या श्वान सेल्स. आणि या श्वान सेल काय करतात? श्वान सेल ह्या काही न्यूरॉनमध्ये मायलिन शीथ तयार करतात. मायलिन शीथ. द मायलिन शीथ इज फॅटी, इट इज अ फॅटी लेयर. ओके, मायलिन शीथ इज फॅटी लेयर, व्हाईटिश असते. इट फॉर्म द इन्सुलेटिंग, म्हणजे आवरण तयार करते. आवरण, इन्सुलेटिंग फॅटी लेयर किंवा फॅटी शीथ. इफ इट इज प्रेझेंट on axon, it is known as myelinated neuron. See here, it is the myelin sheath shown by red color, myelin sheath. म्हणजे ॲक्झॉनवर, ॲक्झॉनच्या सभोवताली असणाऱ्या श्वान सेल जर मायलिन शीथ तयार करत असतील तर अशा न्यूरॉनला मायलिनेटेड न्यूरॉन असे म्हणतात. इट इज नोन ॲज मायलिनेटेड और मेड्युलेटेड न्यूरॉन. हा न्यूरॉनचा प्रकार पडतो मायलिन शीथ असते किंवा नसते यावरून. व्हॉट इज मायलिन शीथ? इट इज द फॅटी लेयर फॉर्मिंग द इन्सुलेटिंग लेयर अराउंड द ॲक्झॉन. आता मायलिन शीथ फॅटी असते, व्हाईट असते, म्हणून मायलिनेटेड न्यूरॉन ह्या व्हाईट दिसतात. मायलिनेटेड नर्व फायबर दे अपियर व्हाईट. ओके, and the myelin sheath is not continuous. Okay, myelin sheath ही कंटिन्यू नसते, तर ठराविक इंटरवल नंतर, ठराविक पार्ट नंतर, ठराविक भागानंतर मायलिन शीथ या ठिकाणी नसते. या ठिकाणी मायलिन शीथ इथपर्यंत आहे, इथे नाही. इकडे इथपर्यंत आहे, इथे नाही. इथपर्यंत आहे, इथे नाही. म्हणजे मायलिन शीथ इज नॉट कंटिन्युअस, इट इज इंटरप्टेड. ती कोणत्या ठिकाणी नसते? इट इज ऍब्सेंट ऍट द रिजन, इट इज नोन ॲज नोड ऑफ रणवीर. बघा, हे जे नोड ऑफ रणवीर आहे हा असा भाग की ज्या ठिकाणी मायलिन शीथ नसते. ओके, इट इज इंटरप्टेड, ती त्या ठिकाणी नसते. आणि ह्या मायलिन शीथवर काय असतं? मायलिन शीथ इज कव्हर्ड बाय द न्यूरिलेमा. ओके, आता ज्या न्यूरॉनवरती मायलिन शीथ असते त्या मायलिन शीथमुळे इम्पल्स कंडक्शन फास्टर होतं. कंडक्शन ऑफ इम्पल्स इट इज फास्टर ऑन द न्यूरॉन हॅव्हिंग द मायलिन शीथ. आता ही क्रिया फास्ट का होते? तर एका नोडवरून दुसऱ्या नोडवर, दुसऱ्या नोडवरून तिसऱ्या नोडवर इम्पल्स हा जम्प मारतो. टू साल्टर म्हणजे जम्प. इम्पल्स हा जम्प मारत जातो. So the conduction of impulse through the myelinated neuron, it is faster, and such type of conduction of impulse is known as saltatory conduction of impulse. या प्रकाराला काय म्हणतात? saltatory conduction of impulse. The conduction of impulse is at faster rate. हे कंडक्शन फास्ट होतं. It is known as saltatory conduction of impulse and it occurs at the faster rate. आता मग अशा प्रकारचे न्यूरॉन आपल्या बॉडीमध्ये कुठे असतात? क्रेनियल नर्व्स. These are the example of myelinated neuron, also known as medullated neuron. Medullated or myelinated neurons are present, are the cranial nerve in mammals from brain.
12 pairs of cranial nerve arises. Okay, and these cranial nerves are myelinated. The second type of neuron, it is non-myelinated neuron. न्यूरॉनच्या एक्झॉनवर श्वान सेल असतात, परंतु श्वान सेल मायलिन शीथ तयार करत नाही. न्यूरॉनच्या एक्झॉनच्या सभोवताली श्वान सेल असते, परंतु श्वान सेल मायलिन शीथ तयार करत नाही. अशा न्यूरॉनला नॉन मायलिनेटेड किंवा नॉन मेड्युलेटेड न्यूरॉन असं म्हणतात. द न्यूरॉन इज नोन एज नॉन मेड्युलेटेड और नॉन मायलिनेटेड. आता या ठिकाणी मायलिन शीथ नाही. ठीक आहे, मायलिन शीथ कशी असते? व्हाईटिश असते, व्हाईट अपीअरन्स आहे. आणि या ठिकाणी मायलिन शीथ नसल्यामुळे हा जो एक्झॉन आहे, एक्झॉन ऑफ नॉन मायलिनेटेड न्यूरॉन, इट अपीयर्स ग्रे. इट अपीयर्स ग्रे. And the conduction of impulse through the non-medulated neuron, it occurs slow. Impulse conduction हे slow होतं. Conduction of impulse is slow. आणि non-medulated neuron चे उदाहरण आहेत, एक्झाम्पल आहेत न्यूरॉन्स ऑफ ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम. ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम मध्ये या प्रकारच्या न्यूरॉन असतात. दिस न्यूरॉन्स आर नॉन मायलिनेटेड. तर हे दोन प्रकार पडतात न्यूरॉनचे. त्या न्यूरॉनवर मायलिन शीथ आहे किंवा नाही. मेड्युलेटेड अँड नॉन मेड्युलेटेड किंवा मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड. न्यूरॉनवरती मायलिन शीथ आहे किंवा नाही यावरनं हे प्रकार पडतात. आता बघा, दोन न्यूरॉनच्या मध्ये या ठिकाणी हे न्यूरॉन संपले. आता याला जोडून पुढे काय असू शकतं? देर इज अ सेकंड न्यूरॉन. ओके, म्हणजे दोन न्यूरॉन मध्ये फंक्शनल गॅप असतो. दोन न्यूरॉन एकमेकांना जोडलेले असतात. ठीक आहे, आणि या दोन न्यूरॉन मध्ये जो फंक्शनल कॉन्टॅक्ट असतो, त्या फंक्शनल कॉन्टॅक्टला सिनॅप्स असं म्हणतात. सिनॅप्स. What is synapse? It is the functional contact between two neuron. मग दोन न्यूरॉनचे कोणते पार्ट? बघा, एका न्यूरॉनचा एक्झॉन, एक्झॉनचा हा लास्ट पार्ट, आणि आता मग दुसऱ्या न्यूरॉनच्या सायटॉन, दुसऱ्या न्यूरॉनच्या सायटॉनची डेंड्राइट, म्हणजे एक्झॉन आणि डेंड्राइट. ओके, टिलोडेंड्राइट ऑफ वन न्यूरॉन अँड द डेंड्राइट ऑफ अदर न्यूरॉन. It is known as exodendritic synapse. Two neuron is known as synapse. Okay. तर सिनॅप्स मधून इम्पल्स कसा कंडक्ट होतो, म्हणजे एका न्यूरॉन मधून दुसऱ्या न्यूरॉनकडे इम्पल्स कसा कंडक्ट होतो? सिनॅप्स मधून. आणि त्याचप्रमाणे एक्झॉन मधून इम्पल्स कसा कंडक्ट होतो हे आपल्याला 12वीत शिकायचं आहे. हा पार्ट 12वीत येईल. ठीक आहे. न्यूरॉनच्या क्लासिफिकेशनचा तिसरा क्रायटेरिया, तिसरा, इट इज द थर्ड क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन ऑफ न्यूरॉन. इट इज बेस्ड ऑन नंबर ऑफ प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम द सायटॉन. त्या न्यूरॉनच्या सायटॉन पासून किती प्रक्रिया बाहेर पडतात, कशा बाहेर पडतात, यावरनं हा क्रायटेरिया आहे. आता आपण याची माहिती घेऊ. ठीक आहे. नंबर ऑफ प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम द सायटॉन. आपण यापूर्वी काय सांगितलं, काय माहिती घेतली की न्यूरॉनच्या सायटॉन पासून दोन प्रोसेस तयार होतात. एक म्हणजे डेंड्राइट आणि दुसरं म्हणजे एक्झॉन. फ्रॉम द सायटॉन इट गिव्स राइज टू टू प्रोसेसेस. दे आर डेंड्राइट्स अँड एक्झॉन. मग आता या ठिकाणी त्या न्यूरॉन पासून किती प्रोसेस तयार होतात
कशा प्रकारे तयार होतात यावरून न्यूरॉनचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार न्यूरॉनचा युनिपोलार न्यूरॉन. द फर्स्ट सबटाइप इज युनिपोलार न्यूरॉन. युनि म्हणजे एक, पोल म्हणजे बाजू, पोल म्हणजे साइड. जेव्हा न्यूरॉनच्या एकाच बाजूकडून म्हणजे न्यूरॉनला काय असतं, देयर इज अ शॉर्ट प्रोसेस अँड फ्रॉम दिस शॉर्ट प्रोसेस arising from the one pole, okay, and from that single process it gives rise to the axon and cyton. बघा ही एकच प्रोसेस आहे, एकाच बाजूने येणारी, आणि याच प्रोसेस पासून सायटॉन आणि एक्झॉन जर तयार होत असेल, इट इज नोन एज युनिपोलर न्यूरॉन. सिंगल प्रोसेस originating from the cyton, and from that single process both the axon and dendrites arise. Such neuron is known as unipolar neuron. Example, this neuron is present in dorsal root ganglion of spinal cord. आता आपण तुम्हाला ती फिगर दाखवली मी, ही स्पायनल कॉर्डचं डॉर्सल रूट आणि त्या डॉर्सल रूट मध्ये असणारी डॉर्सल रूट गँग्लियॉन. इट इज द एक्झाम्पल ऑफ युनिपोलार न्यूरॉन. एकच शॉर्ट प्रक्रिया असते आणि त्या शॉर्ट प्रक्रियेकडून, त्या एकाच पोलकडे असलेल्या शॉर्ट प्रक्रियेच्या ब्रँच कडून दोन्ही एक्झॉन आणि डेंड्राइट्स तयार होतात. इट इज नोन एज द युनिपोलार न्यूरॉन. दुसरा प्रकार बायपोलार. बाय म्हणजे दोन, इकडं हे एक बाजू, ही दुसरी बाजू, म्हणजे सायटॉनच्या दोन बाजूकडून, दोन सायटॉनच्या अपोजिट साइडने, सायटॉनची ही एक साइड तर याच्या अपोजिट ही दुसरी साइड. जर अशा प्रकारे सायटॉन किंवा सेल बॉडीला दोन प्रोसेस असतील, इफ देर आर टू प्रोसेसेस, ओके, दे आर अरायझिंग फ्रॉम द opposite pole of cyton. It is one pole of cyton, it is the opposite pole of cyton, and from the two process arise. One process is axon, other is dendrite. Such neuron is known as bipolar neuron. There are two processes arising from the two poles, and the bipolar neurons, they are present in sense organ. They brings about transmission of spatial senses like sight, smell, taste, hearing. Okay, these are the spatial type of sensation. They are conducted by the bipolar neuron, and the example of bipolar neuron are neuron present in retina of eye, and neuron present in the olfactory epithelium of nose. नाकामध्ये असलेल्या ऑल्फॅक्टरी एपिथेलियमला जोडलेली बायपोलार न्यूरॉन आणि डोळ्यामधल्या रेटिनाला जोडलेली असते ती म्हणजे बायपोलार न्यूरॉन. इज आर द एक्झाम्पल ऑफ बायपोलार न्यूरॉन. म्हणजे सायटॉन पासून एकच शॉर्ट प्रक्रिया बाहेर पडून त्या एकाच प्रक्रियेपासून डेंड्राइट आणि एक्झॉन तयार होणे, इट इज युनिपोलार. व्हाईल इफ फ्रॉम द सायटॉन देर आर टू प्रोसेस अराइज फ्रॉम इट्स अपोजिट साइड, इट इज नोन एज द बायपोलार न्यूरॉन. न्यूरॉनचा तिसरा प्रकार, इट इज द मल्टीपोलार न्यूरॉन. मल्टी म्हणजे अनेक बाजूंनी आणि अनेक प्रक्रिया. ठीक आहे. शेप ऑफ मल्टीपोलार न्यूरॉन. द सायटॉन इज स्टार शेप्ड. बघा हे आहे सायटॉन, त्याचा आकार कसा आहे, इट इज स्टार शेप्ड. ओके, द सायटॉन इज स्टार शेप्ड अँड इट गिव्स राईज मोर दॅन टू प्रोसेसेस. बघा हे 1 2 3 4 5 आणि हे 6. इट गिव्स राईज टू मोर दॅन टू प्रोसेसेस. देर इज अ सिंगल लॉंग एक्झॉन. It is a single long axon and there are many short branched dendron. In multipolar neuron, it consists of only one axon and remaining are the dendron. Okay. The axon initiate from funnel shaped area. बघा मी फिगरला थोडं की लार्ज करायचा प्रयत्न करतो किंवा तुम्हाला दिसत आहे ते क्लिअर. हे बघा हे या ठिकाणी. It is the
सायटॉन, these are the dendron. आणि या सायटॉनच्या हा खालचा एरिया, हा एरिया कसा आहे? इट इज द फनेल शेप्ड, इट इज फनेल शेप्ड एरिया, फनेल सारखा एरिया आहे. त्याच्यापासून ऍक्झॉन तयार होतं. हे ऍक्झॉन, द ऍक्झॉन इनिशिएट फ्रॉम फनेल शेप्ड एरिया ऑफ सायटॉन इज नोन ॲज ऍक्झॉन हिलॉक. याला काय म्हणतात? इट इज नोन ॲज द axon hillock. It is the funnel shaped area present in the cyton from which the axon arises. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ न्यूरॉन आणि मग हे न्यूरॉनचे 3 प्रकार, बेस्ड ऑन फंक्शन, बेस्ड ऑन प्रेझेन्स और ऍब्सेन्स ऑफ मायलिन शीथ आणि बेस्ड ऑन द नंबर ऑफ प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम इट याची माहिती घेतली. ओके.